रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अख्खे मसूर राईस बनवण्यासाठी मी पाव कप अख्खे मसूर अर्धा तास भिजत ठेवणार आहे. अर्धा कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत. पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे. पाव चमचा मीठ घालायचे आहे. स्वच्छ धुवून घेतलेले अर्धा कप बासमती तांदूळ घालायचे आहेत. बासमती तांदूळ शिजले आहेत. जास्तीचे पाणी काढून घ्यायचे आहे. मिक्सर जारमध्ये 2 हिरव्या मिरच्या, अद्रकचे तुकडे बारीक वाटण करून घ्यायचे आहे. पॅन गरम करत ठेवलेला आहे. 2 टेबलस्पून तेल घालायचे आहे. तेल गरम झालेले आहे. 3 काळी मिरी, 2 लवंग, दालचिनीचा तुकडा, 1 तेजपत्ता घालून परतून घ्यायचे आहे. चिमूटभर हिंग पावडर घालायची आहे. मिक्सरमध्ये वाटलेले अद्रक आणि मिरची पेस्ट घालायची आहे. चिमूटभर हळद पावडर घालायची आहे. कढीपत्ता घालायचा आहे. 1.5 टेबलस्पून ठेचलेले जिरे लसूण घालून परतून घ्यायचे आहे. एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये परतून झाल्यावर अर्धा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर घालायची आहे. टोमॅटो मऊसर झालेले आहेत. अर्धा तास भिजत ठेवलेले पाव कप अख्खे मसूर घालायचे आहेत. अख्खे मसूर परतून झाल्यावर 1 कप गरम पाणी घालायचे आहे. झाकण ठेवून अख्खे मसूर शिजवून घ्यायचे आहेत. अधूनमधून झाकण उघडून परतून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1 टीस्पून गरम मसाला पावडर घालायची आहे. अख्खे मसूर शिजलेले आहेत. शिजवलेले बासमती तांदूळ घालायचे आहेत. बासमती तांदूळ घालून मिक्स करून घ्यायचे आहे. झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. वरून 1 टीस्पून तूप घालायचे आहे. वरून कोथिंबीर
तळलेल्या काजूचे तुकडे घालायचे आहेत. मोकळा सुटसुटीत अख्खा मसूर राईस तयार आहे. जरूर करून पहा.